पश्चिम आशियातल्या युद्धामुळे सोन्याचा भाव वधारलाय। एकाच दिवसात सोन्याच्या भावामध्ये 1000 रुपयांची उसळी पाहायला मिळतेय। दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 80,000 पर्यंत जाईल असाही अंदाज आहे। चांदीचा भाव प्रति किलो 93,800 रुपयांवर आहे। ऐन सणासुदीच्या तोंडावर सोनं कमालीचं महागलंय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, युद्धाचा कसा परिणाम भारतातल्या सोन्याच्या किमतीवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि सोन्यासोबतच इतर कोणत्या घटकांवर या युद्धाचा परिणाम होईल? नक्कीच प्रज्ञा, यामध्ये पाहायचं तर कच्च्या तेलाचे भाव आपल्याला वधारताना पाहायला मिळालेले होते। एकूणच मागील काही दिवसात पाहायचं तर ते 4 ते 5% कच्च्या तेलाचे भाव हे वधारले आहेत। सोबतच फेडकडनं जे व्याजदर आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कपात करण्यात आली आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा एकूणच सेफ आपल्याला आपण म्हणू शकतो। सोन्यामध्ये गुंतवणूक जी आहे ती सेफ वाटते। त्या या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कुमार जैन। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, आजचा जर सोन्याचा भाव पाहायचा तर तो किती रुपये आहे आणि याचे नेमके काय कारण आहेत की हा सोन्याचा भाव वाढून 78,000 वरती गेला आहे। हे सोना वाढून दिवाळी परत 80,000 होणार असे लोकांना अंदाज आहे। त्यासाठी आता लग्नाची सीझन चालू आहे आणि फेस्टिव्ह सीझन दोघे चालू झाले आहेत। या लग्नाची सीझन आणि फेस्टिव्ह सीझन दोघे भरपूर डिमांड आली आहे, भरपूर डिमांड आहे। आणि आपण बघत तर जेवढा कस्टमरच्या मनात असता बसला की भाव वाढतच राहणार, त्यासाठी लोक कोणत्या भावात पटापट घेऊन चालले। 72चा भाव होता पुढच्या वीकला, आता भाव 78 परत आला आहे। एक वीकमध्ये 8-6 हजार वाढले, पण लोकांना असं मनात बसलं आहे की आपण नाही घेतलं तरी सुटलं, आपण चान्स सुटला असं लोकांच्या मनात आहे। पण लोक भरपूर खरेदी करतात आणि भाव अजून राहणार। तर साधारण पाहायचं तर 74,000चा विथ GST हा भाव होता आणि आता पाहायचा तर तो 78,500 पर्यंत पोहोचला आणि त्यामुळे ग्राहकांकडनं देखील घाई जी आहे ती कुठेतरी आपल्याला होताना पाहायला मिळते की सोन्याची खरेदी जी आहे ती पटकन हवी। लग्नाचा सीझन असल्यामुळे देखील कुठेतरी बरोबर आहे अभिषेक। आणि दसरा सुद्धा अगदी काही दिवसांवरती आलेला आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्वसाधारणपणे मराठी माणसांना सोनं खरेदी करायचं असतं, पण सोन्याच्या किमती अशा वाढतायत ज्याच्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।